देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना मेडिकलसाठी आता नेलेला आहे। महत्त्वाची बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। 3 आरोपी फरार आहेत। पकडलेल्या आरोपींना आता मेडिकलसाठी नेण्यात आलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। 7 आरोपी या प्रकरणामधले आहेत। 3 आरोपी फरार आहेत। विष्णू साठेसह 3 आरोपींना पोलिसांनी मेडिकलसाठी सध्या नेलेलं आहे। त्यांचं मेडिकल केल्यानंतर पुढची कार्यवाही जी आहे ती सुरू होईल। महत्त्वाची बातमी, विष्णू साठेसह 3 आरोपींना पोलिसांनी मेडिकलसाठी नेलेलं आहे। बीडच्या मस्साजोगचे सरपंच देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। विष्णू साठे हा आरोपी, त्याच्यासह 3 आरोपींना आता पोलिसांनी मेडिकलसाठी नेलेला आहे। महत्त्वाची बातमी आताच्या घडीची आपण या ठिकाणी पाहताय। 7 आरोपी, 4 आरोपींना पकडलेला आहे। 3 आरोपी फरार आहेत आणि त्यांच्या तपासासाठी पथकं जी आहेत सीआयडीची ती सुद्धा रवाना झालेली आहेत। पोलिसांची पथकं सुद्धा रवाना झालेली आहेत। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। कृष्णा, आरोपींना मेडिकलसाठी नेण्यात आलेला आहे, पुढची प्रक्रिया नेमकी कशी असेल? वृषाली, आपण पाहतोय की सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये विष्णू साठे आणि इतर 3 आरोपी जे सध्या पोलीस कोठडीमध्ये आहेत त्यांची कसून चौकशी केली जाते आहे। शिवाय या सगळ्या हत्या प्रकरणात ज्यांचे धागेदोरे स्पष्ट होत आहेत त्या सगळ्यांची चौकशी सीआयडी कडून केली जाते। मात्र आता आपण पाहतोय की बीड शहर पोलीस ठाण्यातून या 4 आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलेला आहे। एकीकडे सीआयडीची वेगवेगळी पथकं अनेक आरोपींचा शोध घेत आहेत, जे फरार आरोपी आहेत त्यांचा शोध घेत आहेत आणि खंडणीचा जो गुन्हा जो सुद्धा सीआयडीकडे वर्ग झालेला आहे त्या प्रकरणात सुद्धा संशयित जे वाल्मिक कराड आरोपी आहेत त्यांचा सुद्धा तपास जो आहे तो सीआयडी कडून केला जातो आहे। पुण्यामध्ये वेगवेगळी पथकं सीआयडीची काम करत आहेत। मात्र आता आपण पाहतोय की सीआयडीचं जे युनिट बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये तळ ठोकून आहे। मागच्या काही दिवसापासून संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपींची कोठडी सीआयडीने घेतलेली होती आणि त्यांची सुद्धा चौकशी केली जाते। मात्र आता या 4 आरोपींना बीड शहर पोलीस ठाण्यातून वैद्यकीय तपासणीसाठी बाहेर काढण्यात आलेलं आहे। त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल आणि त्यानंतर पुढची काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण बीड शहराबरोबरच पुण्यामध्ये सुद्धा आहेत त्या आरोपींना आता मेडिकलसाठी घेऊन जाण्यात येते। आपण पाहू शकतो हेच ते आरोपी आहेत। या आरोपींना मेडिकलसाठी आता घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळते। बीड सीआयडी कार्यालयातून आता हे जे आरोपी आहेत त्यांना थेट रुग्णालयात घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळते। बीड पोलीस आणि सीआयडी या 2 संयुक्त टीमकडून बीड पोलीस आणि सीआयडी कडून संयुक्तपणे ही कारवाई जी आहे ती केली जाते। 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि विष्णू साठेसह 3 आरोपींना आता सध्या मेडिकलसाठी जे आहे ते नेलं जात आहे। या आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि आता मेडिकलसाठी नेल्यानंतर पुढची कार्यवाही सुद्धा होणार आहे। सीआयडी कडून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे।